नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। आज आपण एक खास पारंपरिक आणि सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजेच मोदक, बाप्पाचा आवडता नैवेद्य आणि आपल्या घरातील खास सणांमध्ये बनवला जाणारा मोदक अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग स्वादिष्ट मोदकांचा प्रवास सुरू करूया। हळदीच्या पानातले मोदक बनवण्यासाठी साहित्य पाहून घेऊ। तर इथे 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं, त्याच्या अर्धी वाटी गूळ, वेलची पावडर, तांदळाचं पीठ आणि इथे हळदीची पानं घेतलेली आहेत। आता आपण सारण बनवून घेऊ। सारण बनवण्यासाठी थोडंसं तूप घालू आणि गूळ घालू आणि ओलं खोबरं। आता हे आपण सर्व छानपैकी मिक्स करून घेऊ। गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये वेलची पूड घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सारण तयार झालेलं आहे, ते थंड होईपर्यंत आपण पीठ भाजून घेऊ। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये पीठ घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पीठ भाजून झालेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ आणि पीठ थोडं गरमच असते, मळून घ्यायचं आणि एकदम मऊसूत मळून घ्यायचं। जेवढं तुम्ही जास्त पीठ मळशाल तेवढे मोदक व्यवस्थित बनतील। मऊसूत पीठ मळून झालेलं आहे। आता आपण थोडंसं हाताला तूप लावून परत एकदा मळून घेऊ आणि मोदक करायला घेऊ। चला आता आपण इथे मोदक बनवायला घेऊ। तर असा छोटासा गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित असं गोल करायचं आणि असं पिठामध्ये घोळून घ्यायचा तो गोळा। व्यवस्थित हाताने असं त्याची पाळी बनवून घ्यायची। पीठ जर व्यवस्थित भागलं असेल तर व्यवस्थित त्याची पाळी बनते। आता इथे पाळी बनवून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये सारण घालू। आता आपण त्याच्या कळ्या पाडून घेऊ। व्यवस्थित कळ्या पाडून घ्यायच्या। व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं। अशा प्रकारे सर्व मोदक आपण बनवून घेऊ।
सर्व मोदक बनून तयार झालेले आहेत. आता आपण त्यांना उकडून घेऊ. इथे आपण चाळणीमध्ये हळदीची पानं घालू आणि वरती थोडंसं तूप लावायचं. आणि त्याच्यावरती एक एक मोदक ठेवून घ्यायचं. पाणी गरम झालेलं आहे. आता आपण मोदक 10 मिनिटं वाफवायला ठेवू आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं. तुम्ही बघू शकताय मोदक वाफून झालेले आहेत. अशा प्रकारे सर्व मोदक वाफून घेऊ. स्वादिष्ट असे हळदीच्या पानातले मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.